एक महत्त्वाची बातमी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली। ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅटची देखील मतमोजणी व्हावी अशी याचिका होती। काही याचिकांमध्ये निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी करण्यात आली। सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीचा निर्णय कोर्टाने सध्या राखून ठेवलाय। तर निवडणूक प्रक्रियेला काही तास शिल्लक आहेत। कोर्टाने अद्यापही निर्णय राखून ठेवलाय। तर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीचा निर्णय कोर्टाने राखून ठेवलेला आहे। काही याचिकांमध्ये निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी होती। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। संदीप, काय सविस्तर माहिती? खरं तर आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव समजला जातो। संपूर्ण देशभरात खुशाली आणि उद्या सकाळी म्हणजे अवघे काही तास शिल्लक असताना सुप्रीम कोर्टात खरं तर ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट याची पडताळणी जी आहे ती पडताळणी व्हावी अशी मागणी करणाऱ्या ज्या याचिका आहेत आणि त्याचबरोबर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करणाऱ्या ज्या याचिका होत्या त्या सगळ्या याचिकांवर आज एकत्रितपणे खरं तर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि सगळ्या राजकीय पक्षांचं, नेत्यांचं, मतदारांचं देखील लक्ष आता या खरं तर सुनावणीकडे लागलेलं होतं आणि जवळपास 4 ते 4.5 तासांचा युक्तिवाद जो आहे तो याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला। त्याच दरम्यान केरळमध्ये कासारगोडमध्ये ईव्हीएम मशीनचं मॉक ड्रिल सुरू असताना एक बटन दाबल्यानंतर एका विशिष्ट पक्षाला म्हणजे भाजपला मत जातं असा देखील जो आरोप आहे तो प्रशांत भूषण याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला होता। मात्र निवडणूक आयोगानं ही बातमीच चुकीची असल्याचं सांगितलं। दुसरं महत्त्वाचं, निवडणूक आयोगाच्या मार्फत मनिंदर सिंग यांनी देखील युक्तिवाद करताना उद्या निवडणूक आहेत, अवघे काही तास शिल्लक आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा होऊ शकते, त्याचबरोबर मतदारांमध्ये देखील संभ्रम निर्माण होऊ शकतो असं देखील कोर्टासमोर सांगितलं। आणि सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आता हा निकाल खरं तर जो आहे तो राखून ठेवलेला आहे। कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा पुन्हा कधी उद्या किंवा परवा कोर्ट या बाबतीतला जो निकाल आहे तो देऊ शकतं। मात्र एक स्पष्ट झालेलं आहे की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी जी आहे ती करण्याची गरज नाही असंच खरं तर निवडणूक आयोगानं कोर्टासमोर समजावून सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो केला। त्यामुळे बॅलेट पेपरवर 2024च्या लोकसभा निवडणुका होणार नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे। निश्चित धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।